बारामतीत दादांच्या आठवणीत वृक्षाला बांधल्या राख्या, वडाच्या झाडाला राख्या बांधून रक्षाबंधन साजरं। बहीण भावाच्या आपुलकीच्या नात्याचा रक्षाबंधन सण उद्या साजरा होतोय। या सणाच्या पूर्वसंध्येला बारामतीमध्ये लाडक्या बहिणींनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला औक्षण करून वडाच्या झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं। अजित पवारांचं वृक्षांवरती प्रेम होतं, तळहातातील झाडांप्रमाणे ते वृक्षांना जपायचे। त्यांनी वृक्षारोपणावरती कायम भर दिला, म्हणून या लाडक्या बहिणींनी दादांनी लावलेल्या वडाच्या झाडाला राखी बांधून आपलं बहीण भावाचं नातं अधिक घट्ट केलं। विशाल जाधव मित्र परिवाराकडून याचं आयोजन करण्यात आलं होतं। आज इथं सगळ्या दादांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आज आम्ही राखी पौर्णिमा साजरी केलेली आहे। पण आम्हाला असं वाटतच नाहीये की दादा आमच्यात नाहीये, कारण दादा आमच्यातच आहे। दादांचा श्वास हा बारामतीच्या प्रत्येक वस्तूमध्ये, पानाफुलामध्ये दादांचा श्वास आहे आणि आम्ही आमचं मनच मान्य करत नाही की आज आमचे दादा आमच्यात नाहीये। फक्त ते आम्हाला दिसत नाहीये, ते कुठे आहेत ते आम्ही प्रत्येक ठिकाणी बघतोय की आता आमचे दादा दिसतील, नंतर दिसतील। गेल्या वर्षी आम्ही दादांना राखी बांधायला देवगिरीवर गेलो होतो, त्यावेळेस आमच्याकडे खूप मोठा बॉक्स होता। तर आतमध्ये गेल्यानंतर फक्त दादांना सांगितलं की बारामतीच्या महिला आल्यात, तर दादांनी क्षणाचा विलंब न करता सगळ्या आमच्या महिलांना आतमध्ये बोलवलं आणि एवढंच म्हणले की एवढं भावनिक होऊन तुम्ही एवढ्या लांब का आलात आणि चला आम्हाला राख्यामध्ये। एवढं म्हणजे दादांचं प्रेम बारामतीवर होतं आणि आज फक्त एकच जाणवतं की दादा आम्हाला दिसत नाहीये इथं, पण दादा आहेतच। आम्ही झाडाला राख्या का बांधल्यात, कारण दादांवरचं प्रेम। दादा एक वृक्षप्रेमी होते, दादांना म्हणजे झाड खूप आवडायचे, जीवाच्या पलीकडे। एखादं झाडाचं पान जरी हे झाले ना तर दादा म्हणायचे, कुणी झाडाचा फांट्या जरी थोडा तोडला गेला ना, दादा म्हणायचे कुणी केलंय रे हे, ते किती पण फांटे तोडू दे पण मी ते झाड लावतच राहणार, हा दादांचा शब्द होता। म्हणून आज आम्ही झाडांना राखी बांधलेली आहे। आपुलकी आणि आधाराची भावना मनात ठेवून दादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या प्रेमाचा आणि बहीण भावाच्या नात्याची आठवण म्हणून आज वृक्षाला राखी बांधून निसर्गाच्या रक्षणाचा संकल्प करूया। राखीचे हे बंधन प्रेमाचे, जपणुकीचे आणि संरक्षणाचे।